तर आपण पाहतोय 14,000 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या कोस्टल रोडवर क्रॅक्स गेलेत। हाजी अली आणि वरळी दरम्यानचा भाग प्रभावित झालेला आहे। तर पंतप्रधान कार्यालयाकडून तात्काळ याबाबतची दखल घेण्यात आली आहे आणि मुख्य सचिवांकडून माहिती मागवण्यात आली आहे। राज्य सरकारने देखील आता बीएमसी कडून स्पष्टीकरण मागितलंय। कोस्टल रोडवर आधी गळती आणि आता तडे गेल्याचं समोर येत आहे। मला असं वाटतं की त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना। मग महाराष्ट्रात दुर्दैव आहे की एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालंय की त्यांना वाटतंय की ते कसेही वागू शकतात। हे दुर्दैव आहे की खूप माझा तरी विश्वास होता की देवेंद्रजी नैतिकतेवर त्यांचं सरकार चालवेल। लोकांनी एवढा विश्वास त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मॅन्डेट दिलंय। तर एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं असताना आज नैतिकता हे सरकार दाखवत नाहीये, हे खूप दुःखजनक आहे। कारण का माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये वारंवार भ्रष्टाचार, खून, एक्स्टॉर्शन आणि आता तर शिक्षा, घरकुलावर शिक्षा झालेली आहे।